तर मंडई यांना असं ढकलून ढकलून एकत्र केला जाता। यो बघा मी आपलं उगाच वजमाते त्या बागेसून घेऊन येलोय, पण असं वाटतात नारळ असं असो। ही सफेद वाली चवळी गावठी आहे ती, ही पण गावठीच ना। लाल चवळी उकडे तांदूळ, लाल तांदूळ असते। श्री स्वामी समर्थ। मी आरुषी सावंत, स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मंडई आता आम्ही चाललो बागेत आणि दुपारचे वाजले असं 3:30। तर बागेत ह्याच्यासाठी मी आज जातो आहे की आपल्या आता आंब्याचे बागेत साफ करूचे असत, कारण आता मे महिना जवळ येतो म्हणजे मोहूर पडलं असं भरपूर। मी एवढं बघितलेलं नाही, मोहूरवरती लक्ष नाही पडलेलो। हे सकाळी सांगत होते की भरपूर मोहूर पडलं असा। या बहुतेक या टायमिंगला आंबे लागू शकतात असं अंदाजाचा, पण बघूया काय होतं आता। कारण पावसाळा आपलं असं असा कधी पण बिनबुलाय मेहमान असा तो, तर काय सांगू शकत नाही। त्याच्यामुळे एवढा काय हे करायचं नाही, पण ते आपल्याला साफसफाई करूची असा, म्हणजे पूर्ण रान वगैरे एवढा येतात। गेल्या वर्षी आपल्याला साफ करू भेटलेलं नाही आणि 2 वर्षाचा आता म्हणजे बापरे दम लागता एवढं घाटी चढा। तर आपल्याकडे 3 काका इल्यात बेनावळ करू, म्हणजे सगळं रान वगैरे हे तोडूनसाठी 4 काका येणार असे, पण 1 काकांका काहीतरी काम इला, मग ते 3 जण इलेत। उद्यापासून 4 जण येतले। तर आता मी त्यांच्यासाठी चाय घेऊन जाते, पाण्याची बॉटल असा मोठी जड असा आणि त्याच्यात घाटी, त्यामुळे जरा दम लागलो। आणि आता तुमका पुढेच जाऊन दाखवते कसं काय करूचं आता, कारण मग आता दम लागलो। तर मंडई बागेत पोचलो आणि हा पाणी येता आपला ह्याचा धबधब्याचा, आणि हे बघा कलमा ना मोहरली आता इल्या इल्या मका असं वास इलो मस्त मोहरलेल्याचं। तर ह्या साईडला थोडं साफ केलेलं होता। ही आपली माडाची बाग, या साईडला माडाची बाग असा, हे पाट सोडून या साईडला आंब्याची बाग असा। तर जाऊया पुढे आपण। तर मंडई मग अशी काय झालं, चढा होतो आणि त्यात ही एक पिशवी, त्याच्यात चायचा थर्मास असा आणि पाण्याची मोठीवाली बॉटल येते ना, किती काहीतरी 1.25 लिटरची काहीतरी असते ना मोठीवाली, ती वाली। त्याच्यामुळे मला दम लागलो। मग बोलताना असे शब्द बाहेरच पडत नव्हते, त्याच्यामुळे मग मी थांबवल्या। तर असं प्लेन रस्ता गेल्यावरती म्हटलं आता कॅमेरा चालू करूया। मंडई भरपूर आहे, कष्ट असतात भरपूर, म्हणजे भरपूर मेहनत घ्यायची लागतात, तुमका पण माहिती असतात। तर मंडई बागेत इलो, म्हणजे माडाच्या बागेतून मग अशी फिरान इलंय आणि माका एक नारळ भेटला, तो बघा थंय ठेवलाय, दिसता का काय माहिती, दिसता। आणि आता वरच्या साईडला इलो आंब्याच्या बागेत। तर हकडे काकाने बेनतात आणि ह्या साईडला आई कधीची लाकडं असत, ही 2 असत, दुसरं वर्ष खूट असत। तर हे आपल्याक ना खाली उडवूया, म्हणजे कसे हे आपण ना न्हाणी घेऊन जायचे। न्हाणी एक म्हणजे जी पाटल्या दराक ना आंघोळीसाठी पाणी तापवतो त्याका न्हाणी बोलतात। तर ते टाकूया। आणि आताशी तर आमची ही आता कामं चालू होतली, आंब्याच्या लाकडा काजीची साफसफाई। तर काजी धरल्याच्यानंतर काजी म्हणजे आताशी आम्ही पूर्ण मे मध्ये फुल बिझी असलो म्हणजे सगळी कामं असतातच गावातल्या इंका। आणि हे आपलं मांगर असा छोटूसं। तर मंडई आम्ही लहान असताना ह्या ह्यांचो ना खपरीपासून मसाला तयार करायचो, तुमका दाखवते कसं करायचो तो। आम्ही लहानपणी अशी जेवण करायचो, असं मातीत खेळायची ते। तर मंडई पहिल्यांदा ना हे असे नळ वापरायचे, नळेच बोलतात ना, होय वाटतं। तर ना आम्ही त्याच्यापासून काय करायचो, मसाला तयार करायचो। तो मी तुमका दाखवते कसं करायचं ते। मी अशी एकमेकावरती घासायची, मला त्याच्यातून अशी ते ह्याची पावडर निघता। माका ना आता पकडू कॅमेरा कोण नाही, त्याच्यामुळे ना मी असंच फ्रंट कॅमेराने शूट करते। पण तेवीची मजा काही भारीच होते ना अशी। आणि मस्त की तो मसाला असं समजा ना, असं जेवणात वगैरे असे पाना वगैरे बारके भांडी असायची, पाना घेऊन त्याच्यात अशी बारके चुरे करायचे आणि ह्या करायचे पाना अशी मस्त आहे की पाणी बिणी घालून मातीत त्याच्यापासून भात करायची तयार, आमटी। आणि हो मसाला दाखवते तुम्हाला, हे बघा हातावर घेतलाय, ह्यो असा तो आमचा मसालो। आम्ही ह्याच्यापासून
मसाला तयार करतो मस्तच. त्यावेळीचे दिवस काय भारी होते. हे माझं बर्थमार्क असा बर्थमार्क जन्माची खून. आणि मी ह्यांका पहिल्यांदाच भेटलेलं आहे ते माका असं म्हणजे हाताक बघून माझ्या म्हणतात हे काय काजी सोललंस काय. म्हणजे बहुतेक लोक माका बोलतात की काजी जो डिगा लावलंस काय. तर मंडळी आता आपल्या थोड्यान जाऊचा असा विरणवरती आणि हे थोडासा सामान खरेदी करूचा असा. हे बघा मस्त आहे की पाणी तुंबला. हे आमका ना असा 24 तास पाणी असतं. 24 तास म्हणजे असा म्हणजे आतापासून एप्रिल मार्चपर्यंत पाणी असतं. मार्चला बहुतेक कमी कमी होत जाता. तर आपण हे बघा मस्त आहे की पाणी सोडून दिलेलं असतं आणि पूर्ण बाग अशी तुंबवून जाता. हो ना मी नारळ शोधून घेऊन येलेलो आहे. आई बोलायला लागले खराब असा. खै रे काय नाही बघ नाही हलकं लागता कोण सांगाल तू काय नाही काय नाही काळा काळा हे बघा खराब झालेलो होतो. यो बघा मी आपलं उगाच वजमाते त्या बागेसून घेऊन येलोय. पण असं वाटतात नारळ असं असो. तर मंडळी ना असं ढकलून ढकलून एकत्र केलं जाता. सगळीकडे थोडं थोडं तोडून ठेवलेलं असतं. तर असं काटेरी असतात त्याच्यामुळे हे काठीच्या सहाय्याने एकत्र करून नंतर मग ते हे सुकल्यावरती ना थोडंसं होतं. मग नंतर त्याची आग पेटवायची. नंतर कधी पण अशी मोकळ्या जागेत हे करायचा. पण झाडाच्या मुळात हे केल्यावरती झाडाची पानं हे करू शकतात घळू शकतात. म्हणजे ते पानं सुकतात पूर्ण. हे बघा एकजुटीने सहाय्य करू. हा बघा किती मस्त करून ठेवल्याने. मंडळी हा बघा पूर्ण बाग अशी भरली आहे. 1 तासात बाग भरते. 1 तासाच्या आतच पूर्ण जर फोडलं असं ना तर जास्त वेळ पण नाही लागलं असतं. अर्ध्या तासातच भरली अशी. थोडा थोडा जाऊ दे पाणी पूर्णच नाही बंद करत. हे बघा अनलिमिटेड पाणी. हा काढला खायचा उद्याच्या नाही. होय होय भस्म होताली. हा हा वरसून कशाक नाही घालत. अच्छा हा खालच्या साईडने घालायची. ओके बांधलं होय बांधले. या लेवलचे आम्ही हो. ही जी कामा करते तीच पोझिशनला आम्ही करणार त्यांच्या पद्धतीने. आमच्या सासऱ्यांचा कसा पद्धतशीर वया होता कसा. तर ह्या बघा रोशन दादाच्या समोरच असा आणि हे त्यांचं ओमकार नेरुळकर भाजीपाला. आणि ह्या छोटंसंच घ्या हा गावठी बाजार. चवळी पण आहे पांढऱ्या. तर मंडळी ह्याच्याकडे ना सगळा गावठी सामान भेटता प्रोडक्ट. जसा की आपली ही पिठी घराकडेच बनवलेली आहे. अच्छा ओके ह्या डांगर पिठा आणि हा कुळीत पिठी आहे. कुळीत पिठी ओके. ही चवळी
ही सफेदवाली चवळी गावठी आहे ती आणि ही पण गावठीच ना. लाल चवळी, लाल चवळी, हे लाल उकडे तांदूळ. लाल तांदूळ आहेत ते. उकडे ना. उकडेच तांदूळ, पण लाल तांदूळ वेगळे, पेजेचे वेगळे येतात ते लाल अच्छा हा. तांदूळ. उकडे तांदूळ वेगळे येतात. आणि हे मूग मूग आहेत. आणि तसंच प्रकारे हे गावठी काजूगर आणि खोबरेल तेल. हे पाव लिटर काय? पाव लिटर आणि आणि त्या 1 लिटर 1 लिटर अर्धा लिटर पण असं. अर्धा लिटर तिकडे पण असं. मसालो असा, ओके. त्याच्यात मध्ये घावणे पीठ असा. बघा मच्छी मसालो आणि या हे बघा घावणे पीठ. आणि अशाच प्रकारे आपल्याजवळ तूप पण भेटला जाता आणि एकदम गावठी. हे बघा दाखवते तुमका, फिरवून दाखवते. एकदम शुद्ध असा. तुम्ही ह्याच्यावर म्हणजे नंबर काय गिरगायचा तूप. खायचा ह्या थांबा मी सांगते. ह्या गिरगाईचा तूप खेचा लिहिलेला आपण त्याच्यावर हे केलेला नाही, लेबल लावलेला नाही. ओके. ते त्याच्यावर लेबल लावलेला. ह्या गिरगाईचा आणि हा कसला? गावठी. हा अच्छा ओके. ह्या गावठी तूप आणि ह्या गिरगाईचं तूप. गावठी गायचा आणि तर गिरगायचा. ऑर्डर करूची असली तर 999666 2165. इझी आहे नंबर. हा 9996 स्क्रीनवरती नंबर इलो असतो, तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. ऑर्डर करू शकतास. आणि ऑल इंडिया होम डिलिव्हरी. आणि आपलाच दुकान असा, मग तुम्ही नक्की ऑर्डर करा. म्हणजे हे का एवढे कॉल करा कंटाळा एवढे कॉल करा. आणि असं म्हणजे खरोखर तुम्ही सगळ्या- माणूस आणि तसंच ह्याच्याकडे झेरॉक्स वगैरे सगळं काय काय भेटलं जाता. प्रिंटिंगची खरंच इलो अक्षय दादा भेटाक. अक्षय दादाची आई बिचारो पोरगो जास्त मेहनत करता, तर सपोर्ट कराय का. हे बघा आपले फोटो पण झालेले आहेत ना. होय ना. मग आणि जाड पण झालंय ना. जाड होऊसाठी पिठी खायची. हा काय. तर नक्की ऑर्डर करा. एकदम शुद्ध आणि गावठी. आणि तुम्ही काय बोलू शकता सो 99966 आणि काय 999 2165 नंबर वरती कॉन्टॅक्ट करा. आणि भरपूर या सगळं स्टॉक सगळं संपा गोवा. मी का सांगितलंय म्हटलं माझे सबस्क्रायबर कट्टर असत. कट्टर म्हणजे आज पण आंघोळ नाही केलं, सकाळपासून पॅकिंग करते. आपल्या कोकणातल्या माणसाक नक्की सपोर्ट करा. ह्याचा रेफरन्स देऊन जर माझ्याकडे तुम्ही ऑर्डर केलास तर तुमका मी 5% डिस्काउंट देते. होय डिस्काउंट. अरे वा. आणि 5% ह्यांच्या ह्याच्यावर 7%. रेफरन्स मागा देऊ काय फक्त मी ज्योतीच्या सबस्क्रायबर कडून, म्हणजे तो व्हिडिओ आरुश्री सॉरी याचं जुनं नाव ज्योती असं, त्यामुळे मी ज्योती म्हणते. आरुषीच्या नावावर जर तुम्ही ऑर्डर केलात ना तर 5% डिस्काउंट भेटला. तर मंडळी नक्की करा. रेफरन्स देऊ का? रेफरन्स नाही दिलास तर मग सांगू. अच्छा रेफरन्स देऊ का. आणि ह्या आमचा घड्या अजून दिलो नाही होते. होय होय कधी कोरोना पाठवली. आज मी ना आता घराकडे गेला नक्की पाठवतो. सरले असते रात्री आता झोपतला त्याच काम करते. ते काम कर. काय लग्नातले फोटो शोध आणि ती त्या का चला पूर्ण फॅमिलीचे. ठीक आहे. चला आपल्याला आता जायचं. चल हो. काम असं आम्ही बिझी माणसा. चलो तर मंडळी अक्षय नेरुळकरने ना असा बराच गावठी काय काय प्रोडक्ट्स ठेवले. तर नक्की तुम्ही ते खरेदी करा. आणि माझं नाव सांगितल्यावरती तुमका तो डिस्काउंटचा देतो ना, तर नक्की ऑर्डर करा. आणि आपल्या कोकणातल्या माणसाक वरती आणा. तर आपण आजचं व्हिडिओ हेच थांबूया. तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.